सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभम। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। ये दशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखिता हे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम। ऐसे देई प्रेम काही कळा। प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता उपस्थित केलेला हा अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ वैराग्य शिरोमणी श्री तुकाराम महाराज यांचा बाळ क्रीडा या प्रकरणातील 3 चरणांचा असून या अभंगद्वारे तुकाराम महाराजांनी भगवंताच्या बाललीलांचं वर्णन करण्याबरोबरच भगवंताच्या अवताराचं कारणही सांगितलेलं आहे। विठ्ठल या क्षेत्रस्वरूप असलेल्या माळस पिंपळगाव परिसरातील हनुमानवाडी आणि या हनुमानवाडीमध्ये चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, या वर्षी सप्ताहाचं हे 31वे वर्ष आहे। वैकुंठवासी गुरुवर्य बंशी बाबा, सद्गुरु किसनगिरी बाबा, वैकुंठवासी उत्तम बाबा यांच्या आशीर्वादाने आणि गुरुवर्य महंत
भास्कर गिरीजी महाराज, प्रकाशानंद गिरीजी महाराज आणि सुनील गिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. रावसाहेब महाराज सोनवणे, राम महाराज खरवंडीकर यांच्या मार्गदर्शनाने हा सप्ताह संपन्न होतो आहे आणि या सप्ताहातील ही काल्याची सेवा माझ्याकडे आलेली आहे. सेवेकरिता गावातील परिसरातील अनेक ज्येष्ठ मंडळी उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण अंजाबापू महाराज कर्डिले, दिनकर महाराज भाकड, राजेंद्र महाराज झाडगे, रावसाहेब महाराज सोनवणे आणि समस्त म्हाळस पिंपळगाव आणि पंचक्रोशीतील भजनी मंडळ आणि आपण सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या हाती असलेल्या वेळेमध्ये या अभंगाचं काहीसे चिंतन या कीर्तनाच्या निमित्तानं आपल्याला करायचं आहे. मारुतरायांच्या जन्मोत्सवानिमित्तानं असलेला हा जो सप्ताह आहे, या सप्ताहाची सांगता या काल्याच्या कीर्तनाच्या निमित्तानं होते आहे. आज मारुतरायांचा जयंतीचा दिवस, जन्मोत्सव. आता ती जयंती जन्मोत्सव त्याच्यातच वाद चाललेले आहेत लोकांना. त्या दोन्ही शब्दात नेमका काय फरक आहे हेही ज्यांना कळत नाही. काय जयंती आणि जन्मोत्सव काय काय फरक आहे त्याच्या शब्दात काहीच फरक नाही. हा तसं काही नाही. जन्मोत्सव पण साजरा तर केला पाहिजे. साजरा न करणाऱ्यांनी हे फुलपट काढलेलं आहे. हे फक्त आपल्या धर्मात आढळून येतो. दुसऱ्या धर्मामध्ये असं काही तर्क वितर्क केला जात नाही. कारण तिथं तर्क वितर्क करणाऱ्याचं कामच केलं जातं. लक्षात आहे. आपला सहनशील असलेला धर्म आहे, सहिष्णू, सगळं काही सहन करायचं. म्हणून मग हे असं चालत राहत असतं. असं मारुतरायांचा जन्मोत्सव आहे. आजचाच हा दिवस आहे. अनेक ठिकाणी या मारुतरायांच्या जन्मोत्सवाचे काल्याचे कीर्तन उद्याच्या दुसऱ्या दिवशी होतात. पण या ठिकाणी पूर्वीपासूनच मारुतरायांच्या या जन्मोत्सवाच्या दिवशीच काला होत आलेला आहे. बाबांनी सुरू केला का कार्यक्रम? पण बाबांना आता केलेला ह्या वर्षी 31 वर्ष होती. एक कीर्तन केलं का त्यांनी? आता थकलेले असतील त्या काळात. फक्त इथं मूर्ती प्राण प्रतिष्ठा बाबांच्या हस्ते झाली होती आणि हा आरंभ करून दिला. त्यांच्या आशीर्वादाने हा सुरू झालेला कार्यक्रम. असो, मारुतरायांची उपासना पूर्ण विश्वभर करण्यात येते, भारतभर करण्यात येते. बळ बुद्धीची देवता असलेले मारुतीराय आहेत. बुद्धिमतां वरिष्ठ, बुद्धिमंतांमध्ये देखील ते श्रेष्ठ आहेत. बलवान तर आहेत. बळ आणि बुद्धी प्रदान करणारी ही देवता आहे आणि दास्य भक्तीची अधिष्ठात्री देवता मारुतीराय. दास्यत्व कसं करावं हे मारुतीरायांकडून शिकलं पाहिजे. त्यांना जे शूरवीरत्व प्राप्त झालं ते त्यांनी केलेल्या भगवंताच्या दास्यत्वातून प्राप्त झालं. दास्यत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून देखील रामचरणांचा आश्रय, राम कृपा त्यांना प्राप्त झाली. त्याचं महत्वाचं कारण त्यांनी प्रभू श्रीरामाची मनोभावे दास्य भक्ती केली. म्हणून तर तुकाराम महाराजांसारख्या महापुरुषांना सुद्धा भक्तीच्या काय वाटा आहेत हे मारुतीरायांना विचारावं लागलं. विठ्ठला काय भक्तीच्या त्या वाटा मग धावाव्या सुभटा. सुभटा म्हणजे चांगल्या योद्ध्या, भट म्हणजे योद्धा. संस्कृत मध्ये भट शब्दाचा अर्थ आहे योद्धा. सुभट म्हणजे चांगला योद्धा, कुशल योद्धा, निपुण, युद्धकलेमध्ये निपुण असलेला योद्धा. तुकोबराय म्हणतात, हे सुभटा, हे शूर योद्ध्या, मारुतीराया आम्हाला काय करा, भक्तीच्या वाटा दाखवा. म्हणजे भक्ती कशी केली जाते हे तुम्ही आम्हाला काय करा, समजावून सांगा. भक्तीचे किती प्रकार आहेत हे तुम्ही आम्हाला काय करा, समजावून सांगा. आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहोत. अशी तुकाराम महाराजांनी देखील मारुतीरायांची शरणागती केलेली आपल्याला आढळते. मारुतीराय संत आहेत, बळ बुद्धी प्रदान करणारी देवता आहे आणि भारतभर मारुतीरायांची उपासना केली जाते. त्यात प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये तर प्रत्येक गावामध्ये वाडी वस्तीवरती मारुतीरायांचं मंदिर आपल्याला आढळतं. त्याला प्रमुख कारण जर काय असेल तर स्वामी समर्थ श्री रामदास स्वामी महाराज यांनी ही मारुतीरायांची उपासना आपल्याला
शिकवलेली आहे. पारतंत्र्याचा तो काळ होता, गुलामीचा काळ होता आणि अशा काळामध्ये आपल्या समाजाला पुन्हा नवचैतन्य प्राप्त व्हावं याकरिता मारुतीरायांचीच उपासना करणं आवश्यक होतं. म्हणून लोकांना त्यांनी मारुतीरायांच्या भक्तीकडे वळवलं. या काळामध्ये अखंड हरिनाम सप्ताहांची संख्या सुद्धा अधिक असते. मला कोणीतरी त्या दिवशी सांगितलं आपल्या केवळ नेवासा तालुक्यामध्येच आता या मारुतीरायांच्या जन्मोत्सवानिमित्तानं जवळजवळ 63 सप्ताह चालू आहेत. कसे मोजले कुणाच ठाऊक, पण मोजले त्यांनी, मोजणाऱ्यानं सांगितले आणि असतील देखील. नाही म्हणण्याचं काही कारणच नाही. आपण इथून आता 4-5 किलोमीटर कुठेतरी गेलो तरी तिथं काहीतरी सप्ताह आपल्याला आढळणार. महापुरुषांनी काय केलं, काही काले आज ठेवले आणि काही उद्याच्याला ठेवलेले, काही सप्ताह तर मारुतीरायांच्या जन्मोत्सवानिमित्त म्हणजे आज सुरू होणारे सुद्धा काही काय आहेत सप्ताह आहेत. असो, या सप्ताहाच्या निमित्तानं असेल ही काल्याची कीर्तनाची सेवा परंपरेनं माझ्याकडे आलेली आहे. बंशी बाबांची ही सेवा म्हणून आपल्याला ही सेवा करायची आहे. काल्याचं कीर्तन आहे. काला म्हणजे पूर्णता, काला म्हणजे एकरूपता, काला म्हणजे एकत्रीकरण, काला म्हणजे मिश्रण. ढोबळ मनानं काला शब्दाचा अर्थ काय होतो, संमिश्र होणं. दोन भिन्न पदार्थ पण आता एकमेकांमध्ये इतके मिसळून जाणं की काही केलं तरी आता ते पदार्थ वेगळे केले जाऊ नये, इतकं एकत्र होणं. आणि आपण आता खेड्यातील मंडळी असल्यामुळं आपल्याला काला शब्दाचा अर्थ परिचित आहे. काला करूनच जेवायची सवय असते. खेड्यातील माणसं सांगतात, शेतकरी माणसं शहरामध्ये गेलो की पोटच भरत नाही म्हणतात. कसं काय भरेल, याला एकट्याला जेवढी भाजी लागते ती सगळ्या कुटुंबाला पुरून उरते. काला करून जेवण, काला म्हणजे एकत्रीकरण. दूध भाकरीचा होईना काला, मुलांना भरवताना काला करूनच काय केलं जातं, भरवला जातो. काला शब्दाचा अर्थ एकत्रीकरण, एक जीव होणं, अभेद होणं. हाच अर्थ इथं देखील अपेक्षित आहे. तिथं ज्याप्रमाणे दोन भिन्न पदार्थांचं एकत्रीकरण त्याला आपण काला म्हणतो, त्याचप्रमाणे परमार्थामध्ये देखील जीव आणि परमात्म्याचं ऐक्य होणं त्याला काला म्हणतात. म्हणे काला कुठे अभेद देखील. तुकाराम महाराज म्हणतात काला म्हणजे अभेद, भेदच नाही, वेगळेपणाच नाही, भिन्नताच नाही. खर तर तो जीव परमात्मा स्वरूपच आहे. प्रत्येक जीव हे परमात्म्याचं स्वरूप आहे, पण त्याला ज्ञान नाही. तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा. तुकाराम महाराज म्हणतात हा जीव परमात्म्याहून वेगळा नाहीच आहे, तो परमात्मा स्वरूपच आहे. पण परमात्मा स्वरूप आपण आहोत याचं ज्ञान मात्र जीवांना नाही आहे. आपल्याला आपल्या स्वरूपाचा विसर पडलेला आहे. ज्ञानोबांनी सांगितलं अज्ञान 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 म्हणजे दुसरं तिसरं काही नसून जीवाला आपल्या स्वरूपाचा पडलेला विसर. आपला पण पया विसर जो धनंजया तेची रूपया अज्ञानासी. ज्ञानोबा म्हणतात या अज्ञानाचं स्वरूप म्हणजे काय. शास्त्रामध्ये अज्ञान, अविद्या इत्यादी शब्द येतात. अज्ञान म्हणजे काय हो, अज्ञान म्हणजे जीवाला आपला पडलेला विसर. तुम्ही म्हणाल जीवाला कुठं विसर आहे, आपल्याला विसर आहे का. वस्तू विसरू, आपण पिशवी विसरून येऊ, लक्षात आलं. कीर्तनाला जायचं विसरू, पण आपल्याला विसर होईल का. आपल्याला काय आहे, स्मरण आहे. अहो आपल्याला स्मरण आहे, पण ते विपरीत रूपानं आहे. मी आहे असं प्रत्येकाला वाटतं, पण मी ब्रह्म आहे असं नाही म्हणत तो. मी जीव आहे, मी देह आहे, मी मनुष्य आहे, स्त्री आहे, पुरुष आहे, ब्राह्मण आहे, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आहे, मी लहान आहे, मोठा, काळा, गोरा आहे. देहाला धरून तो बोलतो, पण देहाचा आणि आपला काही संबंध नाही आहे. खरी गोष्ट त्यानं म्हटलं पाहिजे मी वासुदेव तत्वता विठ्ठला. आपलं स्वतःच देहरूपानं स्मरण आहे, पण हे काही खरं स्मरण नाही आहे. जीवाला आत्मस्वरूपानं स्वतःचा काय पडलेला आहे, विसर पडलेला आहे. नाहीतर प्रत्येक जीव हा परब्रह्म स्वरूपच, अंशही नाही, ब्रह्मस्वरूपच. हे काय म्हटलं असेल अगोदर आरंभाला त्याला बालवाडीत घालताना ममय वंशो जीव लोकी जीवभूत सनातन. हा सगळे जीव माझेच अंश आहे. कशासाठी म्हटलं अगोदर त्याला ते पटेल. हळूहळू ठीक आहे मी देवाचाच अंश आहे. देवाचा अंश नाही, देवच आहे.
स्वरूपाचा विसर पडलेला आहे, आपल्या स्वरूपाचं स्मरण राहिलेलं नाही. आणि संत जन एकच काम करतात, त्या आत्मस्वरूपाला विसरलेल्या जीवाला पुन्हा आत्मजागृती करून देतात, कोणत्या तरी निमित्ताने. निमित्त काहीही असो, पण संतांचं काम एकच, त्या देवाला विसरलेल्या जीवांना पुन्हा देवाचं काय करून देणं, स्मरण करून देणं. विठ्ठला जीव ज्या वेळेस आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी काय होईल, जागा. संत जागे करतात की नाही, उठा जागे वारे अज्ञान निद्रेतून, मोह निद्रेतून काय व्हा, जागे व्हा आणि त्या पंढरीनाथाचं काय करा, स्मरण करा. त्याने काय होईल, चुकवी व्यथा जन्माच्या, जन्म मरणाच्या व्यथा ज्या जीवाच्या पाठीमागे लागल्या त्याचं एकमेव कारण हे जीव देवाला विसरून गेलेले आहेत. विसरली तया ओर झाली हानी, पचतील खाणी. 84 लक्ष योनीमध्ये पुन्हा पुन्हा जीवाला भ्रमण जे करावं लागतं, किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे, नित्य फजिती या जीवाची चाललेली आहे. तिचं एकमेव कारण हे देवाला विसरलेले आहेत, आत्मस्वरूपाला विसरलेले आहेत. आणि पुन्हा या जीवांचं दुःख दूर करून त्यांना आपल्या स्वरूपामध्ये प्रतिष्ठित कशाने केलं जाईल, तर त्या आत्मस्वरूपाच्या स्मरणानं. म्हणून संत हे पुन्हा पुन्हा जीवांना स्मरण करून देतात, त्यांना उठवतात, या मोहनिद्रेतून काय करत असतात, जागतात. मज निरंतर जागविती. कोणतंही निमित्त असो, निमित्त काही करतात संत, त्या निमित्तानं जीवाला काय करतात, देवाचं स्मरण करून. कशाचंही निमित्त असो, कीर्तनाचं निमित्त असो, मंदिर उभारण्याचं निमित्त असो, दिंडीचं निमित्त असो, काही निमित्त असेल, पण त्या निमित्तानं काय करतात, त्या जीवाला देवाची पुन्हा काय करून देतात, आठवण करून देतात. आणि ज्यावेळेस स्वरूपाच्या ठिकाणी जीव हा पूर्णपणे जागा होतो, त्यावेळेस त्याला स्वरूपाचं जे स्मरण होतं त्याला म्हणायचं काला, आध्यात्मिक काला त्याला म्हणायचं. परब्रह्माशी आपला असलेला जो अभेद आहे, त्या अभेदाचा निश्चय होणं याला म्हणतात काला. आणि मग तो काला, अभेदात्मक काला, जीव ब्रह्म ऐक्य रूप काला, हे जीवाचं ध्येय आहे, साध्य आहे, प्राप्तव्य आहे, गंतव्य आहे. हे जीवाच्या बुद्धीवर, मनावर बिंबवण्याकरिता हे असे काले करावे लागतात. या काल्यातून काय शिकायचं, त्या काल्याकडे जायचं हे शिकायचं. हा काला त्या काल्याकडे जाण्याची बालवाडी आहे, लक्षात आलं. आता एकदा बालवाडीत घातलेला मुलगा नंतर शिकून तो PhD होईल, डॉक्टरेट होईल, मोठा विद्वान होईल, पण अगोदर सुरुवात कुठून झाली त्याची, त्या बालवाडीतूनच झाली. खिचडी खायच्या निमित्ताने होईना, पण आई काहीतरी म्हणेल की नाही. तसा हा जो काला आहे हा प्रतिकात्मक आहे, याच्याकडे बघून शिकायचं की ज्याप्रमाणे या ठिकाणी दोन भिन्न पदार्थ पण आता एकमेकांशी संबंधित राहिल्यामुळे एक जीव होऊन गेलेले आहेत. कोणते दोन पदार्थ याच्यामध्ये असलेले, लाह्या आणि दही. दोन वेगळे पदार्थ आहेत. लाह्या कशा आहेत, कोरड्या आहेत, वृक्ष आहेत, शुष्क आहेत, नीरस आहे. आणि दही कसं आहे, मधुर आहे, रसरूप आहे, स्निग्ध आहे. त्या स्निग्ध दह्याशी या लाह्यांनी संगती केली तर त्या देखील काय होऊन गेल्या, स्निग्ध होऊन गेल्या, मधुर रसरूप होऊन गेल्या. अगदी त्याच पद्धतीने हे प्रतीक आहे. लाह्या हे जीवाचं प्रतीक. जीव त्या लाह्याप्रमाणेच कसा आहे, अज्ञानी आहे, परिच्छिन्न आहे, अल्पज्ञ आहे, अल्पशक्तिमान आहे. आणि दही ज्याप्रमाणे रसरूप आहे त्याप्रमाणे परमात्मा कसा आहे, रसो वैसा, रसाचा तो आनंदाचा काय आहे, सागर आहे, सच्चिदानंद घन तो आहे, सुखाचं आगर तो आहे. मग या जीवाला आपली सुखरूपता पुन्हा मिळवायची असेल तर त्यानं काय करावं, त्या परमात्म्याची काय करावी, संगती करावी. त्याने काय होईल, तो परमात्मा रूपच होऊन जाईल. हे कुठे शिकायला मिळेल, ह्यात ही हंडीतून, या काल्यातून, या काल्याच्या कीर्तनातून. प्रत्येक धार्मिक अनुष्ठानाच्या शेवटी काल्याचं कीर्तन केलं जातं. नाही कीर्तन करता आलं तर निदान दही हंडीचा, काल्याचा अभंग तरी काय केला जातो, म्हटल्या जात असतो.
आपल्या वारकरी संप्रदायातील जेवढ्या काही उपासना आहे, जेवढ्या काही कार्यकलाप आहे, त्याच्या शेवटी काल्याचं काय होतं, कीर्तन होत असतं. 3 दिवस करा कार्यक्रम, 7 दिवस, महिनाभर, चातुर्मास भर जरी कार्यक्रम केला तर त्याची परिसमाप्ती काल्याच्याच कीर्तनाने होते. त्यातून आपल्याला शिकता येण्यासारखं आहे. ज्याप्रमाणे काल्याचं कीर्तन झाल्याशिवाय कार्यक्रम पूर्ण झाला असं मानण्यात येत नाही, त्याप्रमाणे जीवानं देवाची प्राप्ती करून घेतल्याशिवाय त्याचं जीवन धन्य झालं असं मानण्यात येत नाही. जगामध्ये जेवढे काही लोक आहेत, देव न मिळवलेले लोक, आणि त्यांनी देवाव्यतिरिक्त काहीही मिळवलं असेल, अगदी या जगाचा राजा जरी झालेला असेल तरी देखील त्याला स्वतःच जीवन धन्य झालं असं तो मानत. धन्यतेचे उद्गार त्याचे असू शकत नाही. पूर्णतेची तृप्तीचे ढेकर त्याचे निघूच शकत नाही. कारण हे वैषयिक जी सुख आहेत ही क्षय अतिशय या दोषांनी काय आहेत, युक्त आहे. क्षय म्हणजे नाश आणि अतिशय म्हणजे त्याच्यापेक्षा अधिक. बोललेलं लक्षात आलं तर बरं होईल. आता पहिलीच वेळ आहे इकडे, तसं गावात आलेलो आहे 2दा, काल्याचं कीर्तन झालं नाही, प्राणप्रतिष्ठेचं झालं नाही. शेवट जगातील सगळी सुख, भौतिक सुख ही या 2 दोषांनी युक्त आहे, क्षय आणि अतिशय. क्षय म्हणजे नाश. कोणतंही सुख प्राप्त होऊ द्या तुम्हाला, ते काही चिरकाळ राहत, त्याचा काय होतो, नाश कधी ना कधी ठरलेला. हा दोष आहे या सुखांमध्ये. आणि दुसरा आहे अतिशय. अतिशय शब्दाचा अर्थ कितीही सुख मिळवा, त्याच्यापेक्षा जास्त सुख जगात तुम्हाला पुढे दिसतं. उदाहरण सांगू, तुम्ही 25 लाखाच्या गाडीत बसून चालले की नाही, रस्त्याने चालले, माझा आनंद व्हायला पाहिजे की नाही, होतो आनंद. पण तुम्हाला ओव्हरटेक करून जर 50 लाखाची गाडी निघून गेली तर त्याच्यापेक्षा अतिशय. ही जी सगळी भौतिक सुख आहे, अगदी स्वर्ग सुखापर्यंतची सुख, ही क्षय आणि अतिशय या दोषांनी युक्त आहे. क्षयातिशय दोष रहित एकमेव सुख आहे ते म्हणजे परमात्म सुख, आणि ते मिळवल्याशिवाय जीवाचं जीवन पूर्ण होत नाही. म्हणून ते सुख मिळवण्याकरिता जीवानं प्रयत्न करावा, संतांचं ऐकावं, संत आपल्याला जे आज्ञा देतील त्याप्रमाणे वागावं. म्हणजे काय होईल, संतांना जे सुख प्राप्त झालं ते आपल्याला काय होईल, प्राप्त होईल. विठ्ठला ज्ञान मिळवावं लागेल. तरी ते ज्ञानान्न मुक्ती ही, ज्ञानाशिवाय मोक्ष मिळू शकत नाही. वेदानं सांगितलं ज्ञानेविना मोक्ष नाही हा सिद्धांत. वेद बोले हात उभारवणी. ज्ञान म्हणजे देव जसा आहे तसं जाणणं, देवाचं वास्तव स्वरूप जसं आहे तसं कळणं, त्याला म्हणतात देवाचं ज्ञान. आणि त्या ज्ञानाने होणार आहे मोक्ष. पण देवाचं जे यथार्थ स्वरूप आहे ते जाणीवेच्या पलीकडचं आहे. आता आपल्याला जाणण्याकरिता जी काही इंद्रिय आपल्याला दिलेली असतील, ती इंद्रिय त्या देवाच्या वास्तव स्वरूपापर्यंत पोहोचू शकत नाही. त्या देवाचं स्वरूप कसं आहे, अव्यक्त, निराकार, नाही ज्या आकार, जे फोनी चराचर हरीशी भरी, तो देव अव्यक्त आहे, निराकार आहे म्हणजे ज्याला आकार नाही, अशब्दम, अस्पर्शम, अरूपम, तथा व्ययम, नित्यम, अगंधवच्च यत्, असं श्रुतीनं ज्याचं काय केलं, वर्णन केलं. रंग ही रूप नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुझी रघुराया, असं संतांनी ज्याचं वर्णन केलं. नाम रूप संबंधू, जाती क्रिया भेदू, हा आकाराशीच प्रवादू, वस्तूशी नाही, वस्तू म्हणजे परमात्म तत्व, याच्याशी या रंग रूप नामाधिकाचा काहीच संबंध नाही. जे आकाराचे पहिलं तीर ज्ञानोबा म्हणतात, आकाराच्या जे पलीकडचं आहे, नामरूपाच्या जे पलीकडचं आहे, मग तिथपर्यंत आपली बुद्धी कशी काय पोहोचणार, जिथं मनाची नक्की न लगे, मनाचं नख सुद्धा तिथं पोहोचत नाही. मग मन कसं पोहोचेल, बुद्धीची दृष्टी नरी, बुद्धीची दृष्टी तिथपर्यंत पोहोचत नाही. इंद्रिया किरजोगे काय होईल, कैमुक्तिक न्याय म्हणतात त्याला. जिथं बुद्धी आणि मनच पोहोचत नाही तिथं इंद्रिय कसे काय पोहोचतील. ज्या पाण्यामध्ये उंट बुडतो तिथं शेळीनं म्हणायचं का मी पोहून जाईल म्हणून. इंद्रिय मन आणि बुद्धी जिथे पोहोचू शकत नाही तिथे हे बाकीचे हस्तपादादी हे अवयव म्हणा किंवा जे ज्ञानेंद्रिय आहेत, नेत्रेंद्रिय इत्यादी, ते कसे काय पोहोचतील.
मग आता त्या देवाचं ज्ञान होणं तर आवश्यक आहे, त्याच्याशिवाय सुटका नाही, दुःखातून सुटका नाही, परमानंदाची प्राप्ती नाही. आणि त्या देवाला जाणणं तर इतकी अवघड अशी गोष्ट आहे. मग त्या देवाला जाणायचं कसं, त्याची प्राप्ती कशी करून घ्यायची, त्याची उपासना कशी करायची. उपासना करण्याकरिता काही आकार तर पाहिजे. आणि हा परमात्मा कसा आहे म्हटले, नाही ज्याला आकार नसलेल्या वस्तूची उपासना नेमकी कशी करायची. मग आता हा हे पुढं सुटायचं कसं, तर गोष्ट अशी आहे, जरी तो परमात्मा आकाराच्या नामरूपाच्या मायेच्या पलीकडे असला तरी देखील तो भक्ताच्या आग्रहा खातर कधी कधी सगुण देखील होतो. ज्यावेळेस तो सगुण होतो त्यावेळेस तो उपासनेला सोपा होतो. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. नावा रूपाला आला म्हणून सोपा झाला, तसा तो सोपा नव्हता. तो नावा रूपाला आला, मग त्याची भक्ती करता येणं शक्य झालं, त्याचं नामोच्चारण घेणं शक्य झालं. आता हा जो अभंग आहे बाळक्रीडा प्रकरणातील 100 अभंग आहेत आणि त्या सगळ्या अभंगांना एकच द्रोपद आहे, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसेली प्रेम काही कळा. देवाला मागणी केलेली आहे, असे काहीतरी कला मला दे, काहीतरी प्रेम मला दे, जेणेकरून मी तुझी नाम तुझं गुण काहीतरी वर्णन करू. अहो पण नाम आणि गुण वर्णन करायला त्याला नाम आणि गुण पाहिजे ना. तो नामाच्या पलीकडचा आहे, निर्गुण आहे, गुणरहित आहे, आणि मग त्याचं वर्णन कसं करायचं. त्या निर्गुणाचं नाही वर्णन होऊ शकत, पण तो निर्गुण ज्यावेळेस सगुण होऊ शकतो त्या सगुणाचं मात्र नाम आणि गुणांचं काय केलं जाऊ शकतं, वर्णन केलं जाऊ शकतं. पण तो सगुण होईल कशाला, उगीच आपलं स्थान सोडून येईल कशाला. की आपण आपली स्थानं आपली घरं सोडून उगीच जातो तर कुठं जात नाही असं नाही, पण उगीच जात नाही, विनाकारण जात नाही, काहीतरी कारण असेल तर जातात. प्रयोजन मनुद्दिशन मंदोपी प्रवर्तते, शास्त्रानं सांगितलं काही कारण नसेल तर मूर्ख माणूस सुद्धा व्यर्थ हालचाल करत नाही. आपल्याला वाटतं तो व्यर्थ हालचाल करतो, ते आपल्याला वाटतं, त्याच्या दृष्टीने ती हालचाल कशी असते सार्थक आहे. त्याच्यातून त्याला काहीतरी आनंद तर प्राप्त होत असेल ना, म्हणूनच तो व्यर्थ भटकताना आपल्याला दिसतो. विनाकारण या जगात काहीच होत नाही. प्रत्येक गोष्टीच्या मागे काही ना काही काय असतं, कारण असतं, दिसत नसतं. आम्ही गमतीनं म्हणत असतो विनाकारण या जगात काहीच होत नाही. हा विनाकारण शब्दच विनाकारण आलेला आहे. निराकार परमात्मा नामरूपाच्या पलीकडचा असलेला अव्यक्त दशेत असलेला व्यक्त होतो, सगुणाच्या प्रांतात येतो. त्याला कारण असेल ना काहीतरी. हो कारण आहे, मोठं कारण असलं पाहिजे. उगीच तो आपली अवस्था सोडून येणार नाही. काय म्हणतो काय लवकर संप म्हणला हे सगळ्यांच्या वतीने त्यानं सांगितलं. असं काहीतरी सांगितलं, तो देखील व्यर्थ बोललेलं नाही. त्याच्या मागे सुद्धा काहीतरी काय असेल. मग तो परमात्मा निर्गुण निराकार सगुण होतो, त्याला काहीतरी कारण असेल ना. हो आहे, तो आकाराला येतो, अवतार घेतो, काहीतरी कारण असेल ना. आहे, त्यानेच सांगितलेलं. दुसऱ्यांनी सांगितण्यापेक्षा त्याच्या मुखातून ऐकलेलं बघ. त्यानं सांगितलं यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. प्रत्येक युगामध्ये मी स्वतःला काय करतो, प्रकट करवतो. कधी ज्या ज्या वेळेस धर्माची हानी होते आणि अधर्माची वृद्धी होते, वाढ होते, त्यावेळेस मायेचा आश्रय करून मी काय होतो, जगात प्रकट होतो. आणि प्रकट होऊन काय करतो, परित्राणाय साधूनाम, साधूनाम परित्राणाय, साधूंचं परिरक्षण करतो. आणि विनाशाय च दुष्कृतां, दुष्कृती लोकांचा विनाश करतो. भक्तारखी पायापाशी दुर्जनाशी संहारी, असं तो करतो. ज्या ज्या वेळेस धर्मावर संकट येतो, धर्मरक्षावया अवतार घेसी आपल्या पाळीसी, भक्तजना संतांनी देखील सांगितलं. आणि आता श्रीरामनवमीचा उत्सव मोठ्या थाटामाटात भारतभर काय झाला, साजरा झाला. परमात्मा काय झाला, आकाराला आला. कृष्ण रूपाबद्दल बोलताना देखील नामदेवरायांनी सांगितलं ना, अयोनी संभव नव्हे काही क्षणी, नामयाचा स्वामी प्रकट झाला. तो अयोनी संभव आहे, पण तरी देखील तो काय झाला, प्रकट झाला, अवताराला आला. कशासाठी,
धर्माची संस्थापना करण्यासाठी, धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. धर्म संस्थापना हा शब्द जसाचा तसा घेऊन तुकाराम महाराजांच्या अभंगाचे शेवटच्या चरणात सांगतात. आजोळे तुकाराम धर्मसंस्थापने केला नारायणे अवतार. नारायणानं अवतार धारण केला. नारायणे दोनदा शब्द आलेला आहे. हे दशे चरित्र केले नारायण, केला नारायणे अवतार, अनंत शब्द आलेला आहे. हे सोंग सारिले या रूपे अनंत. नारायणे अनंते या शब्दाने काय सुचवायचंय? तुकाराम महाराजांना हे सुचवायचंय, जरी हा कृष्ण रूपानं आपल्याला दिसत असला, गोवळ्यांच्या मुलांमध्ये सामान्य मुलांप्रमाणे खेळताना गाई राखताना आपल्याला दिसत असला, तरी देखील हा सामान्य गोवळ्याचा मुलगा नाही आहे. हा प्रत्यक्ष नारायण कृष्णस्तु भगवान स्वयं विठ्ठला. श्रीकृष्ण हे प्रत्यक्ष परब्रह्म आहे. परब्रह्म निष्काम तो हा गवळ्या घरी, गोवळ्यांच्या घरी हा प्रत्यक्ष कोण आहे? निष्काम असलेला तो परब्रह्म. गवळणी बांधिती धारणासी गळा, खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म. त्या गोपाळामध्ये गोपाळ रूपानं तो खेळतोय, पण तो कोण आहे? परब्रह्म आहे विठ्ठल. साहित्यामध्ये एक श्लोक आहे, एक सखी पळत येते आणि दुसऱ्या सखीला सांगते, हे सखी मी एक कौतुक ऐकलं, कौतुक पाहिलं, ते जरा तू ऐक, मी सांगते तुला. शृणु सखी कौतुकमेकम, हे सखी एक कौतुक ऐक म्हटलं. कुठं पाहिलं? नंदनिकेतांगणे मया दृष्टम, नंदाच्या वाड्याच्या अंगणामध्ये मी एक कौतुक पाहिलं, ते तू ऐक. काय कौतुक पाहिलं? गोधुली धूसरांगो नृत्यती वेदांत सिद्धांत. ती सखी सांगते, नंदाच्या वाड्याच्या अंगणामध्ये मी एक कौतुक पाहिलं. काय कौतुक पाहिलं? तर वेदांताचा महान सिद्धांत मी त्या ठिकाणी धुळीत नाचताना पाहिला. वेद ज्याचं गायन करतात, सगळे शास्त्र ज्याचं वर्णन करतात, सगळी पुराण ज्याचं वर्णन करतात, सगळे संत ज्याचं वर्णन करतात, तो परमात्मा त्या गोवळ्यांच्या मुलामध्ये धुळीमध्ये काय करतोय? खेळतोय, नाचतोय. हे नवलच आहे विठ्ठला. या नारायणानं या रूपानं काय केला? अवतार धारण केला. कृष्ण रूपानं केला नारायणे अवतार. कशासाठी केला आहे? तुका म्हणे धर्म संस्थापने, धर्माची संस्थापना करण्यासाठी केला. म्हणजे धर्म नवीन निर्माण करण्याकरिता का? नाही. धर्म जुनाच. किती जुना? अनादि. आदिर्यस्य न विद्यते इति अनादि. ज्याचा आरंभच सांगता येणार नाही त्याला म्हणतात अनादि. इतका जुनाट आपला काय आहे? हा वैदिक धर्म. मग तो धर्म संस्थापना करायची म्हणजे काय करायचं? त्याचा पुनरुद्धार करायचा, जीर्णोद्धार करायचा. हे पहा, नवीन निर्माण केलं मंदिर आपण, तिथं मंदिरच नव्हतं, नवीन निर्माण केलं, त्याला म्हणतात मंदिराची नवनिर्मिती. पण मंदिर जुनच आपल्या वाडवडिलांनी बांधलेलं, पण आता पडायला आलेलं आहे, जीर्ण झाले, भग्न झालेलं आहे. आपण पुन्हा लोकांनी एकत्र येऊन ते मंदिर काय केलं? नवं बांधलं.
तर ती नवनिर्मिती नाही झाली, तो त्या मंदिराचा काय झाला, जिरोडून झाला. मंदिर पूर्वीच, अनेक पिढ्यापूर्वीच अगदी त्याच पद्धतीनं धर्म हा जुनाच आहे, अनादी काळापासून असलेला हा आपला श्रेष्ठ असा धर्म आहे. हे जगात बाकीचे जे धर्म आहेत ना, त्यांचा काळ सांगता येतो 1600 वर्ष, 2500 वर्ष, 2000 वर्ष. आपल्या धर्माचं असं संख्या सांगता येत. तुम्ही पहा, इतिहासाची कोणी शिकलेली लोक असतील तर लक्षात येईल, त्या जुन्या ज्या तिथी असतात ना, इतिहासामध्ये लिहिलेल्या इसवी सन किंवा इसवी सन पूर्व, ही इसवी सन पूर्व काय भानगड आहे, म्हणजे हा सण त्यांचा सुरू होण्याच्या पूर्वी आपला धर्म पूर्वीचाच होता. त्यांना किती झाले असतील, 2000 वर्ष झाले असतील, कोणाला 1600 वर्ष झाले असतील, 2500 वर्ष झाले असतील. पण आपला हा धर्म अनादी काळ, लक्षावधी नाही कोट्यावधीतही सांगता येणार नाही इतका काय आहे हा जुना धर्म. पण हा धर्म अडचणीत येतो, धर्म संकटात सापडतो, अधर्माची वाढ होते, अधर्मालाच लोक धर्म समजू लागतात. त्यावेळेस मात्र देवाला येण्याशिवाय पर्याय नसतो. धर्म संकटात येतो म्हणजे नेमकं काय हे पाहण्याआधी धर्म म्हणजे काय हे पाहावं लागेल. थोडक्यात गरीब हटावं, धर्म शब्दाच्या कितीतरी व्याख्या आहेत. आम्ही सांगितलं होतं 56 का 54 व्याख्या आमच्याकडेच उपलब्ध आहेत, कंठस्थ आहेत मला. वेद उपनिषदापासून अगदी संतांनी केलेल्या व्याख्येपर्यंत येत. वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीत या व्याख्येपर्यंत, अगदी वेदानं केलेल्या व्याख्येपासून एवढ्या व्याख्या आहेत. त्याचं महिनाभर बोलावं लागेल, कुठं ऐकायचं, एवढं तासात सगळं झालं पाहिजे की नाही. एक व्याख्या सांगतो सर्व मान्य असलेली, येतो निश्रेयस सिद्धी सधर्म हा यत हा, म्हणजे ज्याच्यापासून ज्याचं पालन केल्याने, ज्या नियमांचं पालन केल्याने माणसाचं सांसारिकही कल्याण होतं आणि पारलौकिकही कल्याण होतं, असे जे नियम त्यांना म्हणतात धर्म. विठ्ठल धर्म माणसाच्या संसारिक सुखाच्या आड येत नाही. लक्षात आलं बोलणं तर पहा, धर्म हा काही तुम्हाला तुमची संसारिक वैभव त्यागायला लावत नाही, उलट जोडोनिया धन उत्तम व्यवहार आहे. संतांनी सुद्धा सांगितलं, त्यांनी त्या वैराग्याच्या शिखरावर पोहोचल्यानंतर धनाचा निषेध केलेला असेल त्यांनी त्यांच्या पुरता, पण तुमच्याकडे बघून सामान्यांना कधी सांगितलं नाही की तुम्ही सगळ्यात सर्वस्वाचा काय करा, त्याग करा. न बाणता स्थिती आणि कर्मत्यागी लंडतो, उलट ती स्थिती प्राप्त न होता त्याग करणाराला शिव्या घातल्या. विठ्ठला त्यांनी सांगितलं विषयांतर होणार नाही, पण लांबेल थोडं. आशा ही समूळ धनुनी काढावी तेव्हाची गोसावी व्हावे. ते गोसावी म्हणजे साधू संन्यासी व्हायला त्यांनी अडथळा घातला नाही, पण तेव्हा व्हा. कधी, जेव्हा आशा तुम्हाला पूर्णपणे खांदून काढता येईल. शास्त्र बरेच वचनाची माझी बुद्धी जाते, पण आता काही वेळ नाही आपल्याकडे. नाहीतर मग मुख्य दंभ करी सोंग मानवया मुखे बोले त्याग मनी नाही. मुखानं त्यागाची गोष्ट करणारे अनेक लोक अंतःकरणात मात्र विषयाभिलाषा बाळगून असतात. मोठा अभंग आहे असे. तर मला एवढंच सांगायचं, ज्याला ती स्थिती प्राप्त झाली त्याने धनाधिकाचा संसारिक वैभवाचा निषेध करावा, पण जी सामान्य बुद्धीची माणसं आहेत त्यांच्यासाठी मात्र जोडून या धन हेच सांगितलं की नाही. म्हणजे धर्म तुमच्या सांसारिक वैभवाच्या आड येत नाही. धर्माला तुमचं सांसारिकही कल्याण करायचंय आणि हे कल्याण करता करता पारलौकिक देखील कल्याण करायचंय. म्हणून त्यांनी काही नियम करून ठेवलेले आहेत की असं असं जर तुम्ही वागाल तर तुमचं उभय कल्याण होईल, दोन्हीही कल्याण होईल. माणसं त्या नियमाने वागायला काही तयार नाही, जे मनाला वाटेल तेच करतात. कृत्याकृत्य विवेकी शास्त्रीची करावी पारखी, अकृत्य ते पुढे लोकी वाळा वेगा. जनावरांनी सांगितलं काय केलं पाहिजे आणि काय करू नये याची पारख शास्त्राकडून करून घेतली पाहिजे. शास्त्राने जे सांगितलं तेच केलं पाहिजे. शास्त्र म्हणेल ते राज्य ही तृणमानावे, जे घेववी ते न म्हणावे विषयी विरू. एवढी शास्त्रावर काय असली पाहिजे. निष्ठापण माणसं शास्त्राचे वचन नियम मानायला तयार नाहीत, अंगामनाशी रुचावे. हे तुलेली कृत्याकृत्य ना ठेवी, जो करणे याची नावे भलतेची कधी. फक्त आपल्याला आवडावं
की त्या माणसाने ते केलंच म्हणून समजा. फक्त त्याच्या बुद्धीला पडलं पाहिजे. तो म्हणतो लोकांचं काही देणं घेणं नाही. अरे बाबा, लोकांचं देणं घेणं नसायला तू काय जंगलात राहतोस का? लोकात राहायचं असेल तर लोक नियमानं वागावं लागतं. धर्म म्हणजे नियम, आणि त्या नियमांचं पालन केलं तर सगळ्यांनाच काय होतं, सुख होतं, आनंद होतो. पण त्या धर्माच्या नियमांचं उल्लंघन केलं तर मग स्वतः बरोबर दुसऱ्याला देखील काय होतो, त्रास होतो. आता एखादा देश व्यवस्थित चालण्याकरिता घटना आवश्यक असते. आपल्या देशाला एक घटना आहे आणि त्या घटनेनुसार जो आपलं जीवन जगतो त्याला म्हणतात हा सुज्ञ नागरिक आहे. या देशाचा हा सुजाण असलेला चांगला नागरिक आहे. आणि त्या नियमांचं उल्लंघन केलं तर कायद्याचं त्याला म्हणतात हा अपराधी आहे. कोणत्या तरी दंडान्वये त्याला काय होतो, अपराधी तो ठरतो, गुन्हा त्याच्यावर नोंदवला जातो. हे कसं अगदी त्याच पद्धतीनं या धर्माच्या प्रांतामध्ये सुद्धा वेदानं, शास्त्रानं, ऋषीमुनींनी, संतांनी काही नियम करून ठेवलेले आहेत आणि त्या नियमानुसार जो जगतो त्याला म्हणतात धार्मिक, आणि त्या नियमांचं जो उल्लंघन करतो त्याला म्हणतात अधार्मिक. तेव्हा अशा धर्म नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांची संख्या खूप वाढते. धर्माला कोणीच विचारत नाही, साधू संतांच्या वचनाला कोणीच विचारत नाही, वेदशास्त्र वचनाला कोणी विचारत नाही, झुगारून देतात. तो अमान्य केला बापू वेदुजे, जो जगी समान सकृपू हिता हितदा हिता दिपू, तो अमान्य केला बापू वेदुजेने. ज्ञानोबा म्हणतात जो कृपा करण्याच्या बाबतीत जगामध्ये समान आहे आणि हित कशात आहे आणि अहित कशात आहे जीवाचं हे दाखवणारा जो दीप आहे, असा बाप असलेला वेदच ज्यांनी नाकारला, धिक्कारला, म्हणजे धर्माचा काय केला, तिरस्कार केला. आणि अशा लोकांमुळे धर्म अडचणीत येतो. मी बोललो होतो कधीतरी, धर्म हा सामान्य माणसांमुळे अडचणीत येतोच. सामान्य माणसं सहसा धर्माचे नियम पायदळी तुडवत ते भिवून राहतात, पाप भिरू असतात. नको नको पाप लागेल, नरकाला जावं लागेल. पूर्वजांनी आपल्याला हे असं करण्यास प्रत्यवाय घातलेला आहे म्हणून ते त्या मार्गाचं अवलंबन करत नाही. पण जी ज्ञानी माणसं असतात ना, बुद्धिवान लोक असतात, धनवान, शक्तिवान, बळवान लोक असतात, ते मात्र उल्लंघन करतात. तुम्ही या देशाचा कायदा आहे त्याच्या बाबतीतही विचार करा आणि धर्माचा कायदा आहे त्याच्या बाबतीतही विचार करा. हे कायदे कोण मोडतो सहसा? हे देशाचे कायदे जे असतात कोण मोडतो? सामान्य माणूस मोडतो. तो म्हणतो नको नको अटक होईल मला, मोठी माणसं. आणि त्यांना जर म्हटलं हा कायदा तुम्ही उल्लंघन करता, हे तुमचं वागणं कायद्याच्या विरोधी आहे, तो काय म्हणतो, असे कायदे आम्ही खिशात घालून फिरतो म्हणे. कोण म्हणतं? बुद्धिमान लोक, धनवान लोक, सत्तावान लोक. विठ्ठला धर्माच्या नियमाचं उल्लंघन सुद्धा सामान्य लोक करत नाही. उलट सामान्य लोक या पापाच्या नरकाच्या भीतीनं धर्माचं काय करतात, पालन करतात. आमचे श्री गुरु स्वामी महाराज सांगत असतात, धर्माचं पालन खरं तर हे अडाणी लोक आणि या बाया बापड्या करतात. विद्या विवादाय धनम मदाय शक्ती परेशान परपीडनाय. विद्या प्राप्त झाली की विवादच करत बसतात. अरे विद्या तुला प्राप्त झाली तर तू काय करते, विद्येचं दान कर, लोकांना शिकव, शहाणं बनव. नाही त्याचं ते ज्ञान लोकांना छळण्यासाठी. विद्या विवादाय धनम मदाय. धन प्राप्त झालं तर दान धर्म कर, मंदिर बांध, काहीतरी कर. नाही उन्मत्त होण्याकरिता त्या धनात धनम मदाय. शक्ती ही बळ प्राप्त झालं तर दुसऱ्याचं रक्षण कर, नाही परपीडनाय, दुसऱ्याला पीडा देण्याकरिता. अशा लोकांमुळे धर्म अडचणीत येतो आणि म्हणून मग देवाला पुन्हा अवताराला यावं लागतं आणि धर्माची विस्कटलेली घडी पुन्हा दुरुस्त करावी लागते. तुकाराम महाराज म्हणतात, आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. देवानं काय केला, अवतार धारण. अवतार शब्दाचा अर्थ खाली येणं. देव खाली आला म्हणजे वरून आला का आकाशातून नाही. त्याची निर्गुण निराकार जी उच्चतम स्थिती ती सोडून तो सगुणाच्या प्रांतात आला, त्याला म्हणतात खाली येणं. खाली येणं हे केवळ वरच्या अपेक्षित नसतं. अनेक वेळेस लोक म्हणत असतात ना, अहो तो एवढा चांगला माणूस पण फार खाली जाऊन बोलला नाही. खाली जाऊन म्हणजे विहिरीत उतरून बोलला नाही. खाली जाऊन बोलला म्हणजे त्यानं त्याची नेहमीची पातळी सोडली. तसं देव अवताराला आला म्हणजे देव खाली आला. खाली आला म्हणजे नेमकं काय झालं, तो निर्गुण निराकार नामाच्या पलीकडे होता, रूपाच्या पलीकडे, आकाराच्या पलीकडे. तो आकाराच्या प्रांतात आला, त्याला म्हणतात अवतार घेतला. विठ्ठला किती
अवतार घेतले देवाने. आनंद अवतार घेसी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरण. अनंत अनंत देवाने काय घेतले अवतार घेतले. त्याच्यातले प्रमुख अवतार 10 अवतार आहेत. त्या 10 अवतारातीलही कृष्ण अवताराचं चिंतन आजच्याला आपल्याला करायचंय. आणि या अभंगामध्ये तुकोबरायांनी भगवंताच्या त्या अवताराचा काय केलेला आहे निर्देश केलेला आपल्याला दिसून. देव अवताराला आला म्हणजे त्यानं त्याचं नसलेलं रूप काय केलं धारण केलं. त्याचं वास्तव स्वरूप कसं आहे निर्गुण निराकार. आणि त्याने कसं धारण केलं सगुण साकार नामरूप. त्या नामरूपाच्या कक्षेत तो आला म्हणजे अवतार धारण केला. अवतारालाच सोंग असा शब्द आहे. अवताराला काय म्हणतात. पण देवानं अवतार धारण केला असं आपण म्हणतो. बरं वाटतं ऐकायलाही बरं वाटतं सांगायलाही बरं वाटतं. पण देवानं सोंग धारण केलं हे जरा म्हणायला जरा बरं वाटत नाही. कारण सोंग शब्द आपण बदनाम करून टाकला. कशाची सोंग सोंग शब्द बदनाम केला म्हणून आपण देवानं सोंग घेतला असं म्हणायला कसरतो. पण गोष्ट अशी आहे अवतार आणि सोंग हे एका अर्थीच शब्द आहे. अवताराचाही अर्थ तोच आणि सोंगाचाही अर्थ काय आहे. थोडक्यात अर्थ जे आपलं रूप नाही ते धारण करणं काही काळासाठी आणि काही कामानिमित्तानं त्याला म्हणतात अवतार किंवा त्याला काय म्हणतात सांगू का तुम्हाला कसं काय एका अर्थी आहे. हा तुमचा नेहमीचा परिचयाचा असलेला माणूस पण एक दिवस तुमच्या समोर अचानक आला आणि त्याने विचित्रच वेशभूषा आणि केशभूषा धारण केलेली वेगळे विचित्र विचित्र कपडे धारण करून आला. तुम्ही काय म्हणता त्याला बोलता बोलता तुमचा मित्रच असल्यामुळे अरे तू काय अवतार धारण केला किंवा काय म्हणतो काय सोंग घेतलं म्हणजे सोंग आणि अवतार एक. देवानं अवतार धारण केला किंवा अवतार धारण केले म्हणजे देवानं काय घेतले सोंग. धरियली सोंगी येणे अवघी पांडुरंगी येणे पांडुरंगी अवघी सोंगे धरियली. त्या पांडुरंगानं ही सगळी सोंग धारण केलेली आहे. त्या अनंत अवतार म्हणजे अनंत सोंग. ते 10 अवतार म्हणजे 10 वेगवेगळी सोंग. कृष्ण अवतार म्हणजे हे देखील सोंग. पण या एका सोंगामध्ये देव सर्व काळ राहिला. कृष्ण अवतारात बालरूप धारण केलं म्हणजे देवाने काय केलंय सोंगच घेतलं. आता त्या बालरूपामध्ये काही क्रीडा केली तिथं काही अवतार कार्य केलं. आता पुढं काही कार्य करायचं होतं म्हणून देवाला दुसरं सोंग घ्यावं लागणार. दुसरं म्हणजे बालरूपाच्या पुढची अवस्था पौगंडावस्था किशोरावस्था तारुण्यावस्था त्या अवस्था याचं काय घ्यायचं सोंग घ्यायचं. पण ते सोंग घेत असताना मागचं सोंग तसं ठेवून सोंग नाही घेता येणार. एका वेळी एक माणूस एकच सोंग घेऊ. एक माणूस अनेक सोंग घेऊ शकतो पण एका वेळी एकच घेऊ शकतो. वेगवेगळे वेगवेगळी सोंग घेतो माणसं सोंग घेतच असतात. तसं काही सत्ता जवळ आला की पैशावाले लोक गरिबीचं सोंग घेतात. गावात काही असलं काही सार्वजनिक की काही न कळणारी माणसं सगळं कळण्याचं सोंग घेतात. ही सोंग अवघडच आहे. सगळं कळून न कळण्याचं सोंग चांगलं संतही घेत असतात. त्यापुढे बघुरी महत्व हरवी पिसे पण निर्वी आवडून वाचस्पतीची निपाडे सर्व परिवेडी माझी दडे महिने भेडी सगळं त्यांना कळतं संतांना. पण आपल्याला काही कळत नाही असं काय करतात सोंग घेतात. एक वेळ हे बरं कोणतं सगळं कळून न कळण्याचं सोंग. पण काहीच न कळता सगळं कळण्याचं सोंग जरा अवघड. अलीकडं तशीच सोंग दिसतात. देवानं अवतार धारण केला म्हणजे सोंग धारण केलं. एका वेळी माणूस एकच सोंग धारण करू शकतो. त्या सोंगाचा त्याग करून दुसरं सोंग धारण करता येतं. देवानं काय केलं बालरूप कृष्ण रूप हे सोंग धारण केलं. तिथं काही लीला केल्या क्रीडा केली. आता पुढं काहीतरी त्याला करायचं होतं म्हणून त्या सोंगाचा त्याग करून पुढचं सोंग त्यानं काय केलं धारण केलं. अभंगाचं दुसरं सोंग झाले.
हे सोंग सारिले आरोपे आनंदे पुढे बहुते करणे आहे. 3 चरणाचा अभंग आहे. ते ध्रुवपद सगळ्या शंभर या अभंगांना तेच आहे. जसं हरिमुखे म्हणा पुण्याची गणना पूर्ण करी हे 27 या अभंगांना ते ध्रुवपद आहे. त्याप्रमाणे या बाळक्रीडेतील 100 अभंगांना हेच ध्रुवपद आहे. हा अभंग 3च चरणाचा आहे. म्हणून खालूनही दुसरं चरण आणि वरूनही दुसरं चरण. हे सोंग सारिले या रूपी अनंते पुढे ही बहुते करणे आहे. भगवंतानं जे बालरूप कृष्णरूप धारण केलं होतं, तिथं काही लीला केल्यानंतर पुढं काही कार्य करायचं असल्यामुळं मागच्या सोंगाचा काही केला त्याग केला आणि पुढचं सोंग काय केलं धारण केलं. हे सोंग सारिले या रूपे अनंते. अनंते म्हणजे त्या परब्रह्मानं कृष्णरूप हे त्या परब्रह्मानं घेतलेलं काय आहे सोंग आहे. हे सोंग सारिले या रूपे अनंते कशामुळे पुढेही बहुते करणे आहे. देवाला पुढे कर्मसंस्थापना इत्यादी कार्य करायची होती म्हणून देवानं ती धारण केलेली सोंग केली त्यागली आणि पुढच्या सोंगाचा काय केला स्वीकार केला. पण देवाला अवताराला आल्यानंतर ज्या निमित्तानं तो येतो त्याच्या अनुषंगानं असलेली जी कामं आहेत ती त्याच वेळेस करून जात असतो. एकाच्या कैवाडे उगवे बहुतांचे कोडे. निमित्त एकाच पण संकट अनेकांची काय करतो दूर करतो. एका कामाला आलेला असताना अनेक काम तो करतो. व्यवहारात देखील चतुर हुशार माणूस कोणाला मानण्यात येतो. जो एक काम करायला गेलेला असताना त्याच्या अनुषंगानं येणारी दुसरी कामं त्याच वेळेस करतो. जसं आता इथून तुम्हाला नेवासाचं काही काम आहे, तुमचं काही अवजार खरेदी करायची असते, गेले तुम्ही ती घेऊन आले पण येताना काय करता या 4-8 दिवसात लागणाऱ्या वस्तू सुद्धा त्याच वेळेस घेऊन येतो. उद्या पुन्हा आठवण आली म्हणजे उद्या पुन्हा चालले. असं हुशार माणूस तोच व्यवहारात कामात काम कामामध्ये काम आहे का कामात काम. तुम्ही कामात काम करता की नाही. नेवाशाला काहीतरी कामाला आलेला असतात मग मंदिरात येतात आलो तुम्हालाच भेटायला. त्या आवाजात एवढा काही जोर नसतो. जोरात विचारलं तर म्हणतात नाही अमुक काम होतं म्हणून आलो. आपण तुम्ही सवलत दिलेली आहे कोणती कोणत्याही कामाला आपण मंदिरात दर्शन करायला म्हणजे त्याने काय होईल सवय नाही. असं आम्ही कुठंतरी एकदा सांगितलं कोणगाव मला आठवत नाही. पण त्याच्यानंतर 4-6 दिवसांच एक माणूस कापडं घ्यायला बाजारात आला होता आणि मग दुपारीच मंदिरात आलं. हे दामोदरला भेटलं म्हणजे कसं काय येणं झालं ते म्हणे महाराजांनी सांगितलं होतं कोणत्याही कामाला आले ना मंदिरात आम्ही आज कापडं घ्यायला आलो म्हणे. त्याने काय होतं त्या मंदिराशी आपली आपुलकी वाढते. मंदिर आपलंच आहे आपल्या सगळ्यांचं आहे सगळ्यांसाठी आहे. कोणाच्या कल्याणासाठी सगळ्यांच्या जगाच्या कल्याणासाठी ज्ञानोबरायांनी त्या ठिकाणी ग्रंथ सांगितला. अमुक एका विशिष्ट वर्गासाठी सांगितलं का विशिष्ट समाजासाठी सांगितलं का विशिष्ट जातीसाठी सांगितलं का नाही. वैश्विक कल्याण आणि विश्वात्मक देवाकडे काय केले प्रार्थना केली होता परस्परे पडो मैत्र जीवन. केवळ माणसासाठी प्रार्थना नाही केली या जगातील जड चैतन्य सगळ्या पदार्थांसाठी ज्ञानोबरायांनी प्रार्थना केली. अशी प्रार्थनाच नाही करत. मग ते स्थळ किती पवित्र आहे. म्हणून त्या भूमीचे रजकण आपल्या मस्तकी लागावेत हा आमचा काय आहे हेतू आहे. म्हणून कामात काम का होईल असो. देव एका कामाच्या निमित्तानं आलेला असताना त्याच्या अनुषंगाने येणारी अनेक कामं त्याच वेळेस करत असल्यामुळे पुढे त्याला बरीच कामं करायची असल्यामुळे एका सोंगात जास्त वेळ थांबून चालणार नव्हतं. म्हणून हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुते करणे आहे. पुढे अनेक कामं करायची असल्यामुळं त्यानं ते बालरूप घेतलेलं सोंग काय केलं सारलं. हे सोंग सारिले. हे सोंग सारिले म्हणजे कोणतं सारलं बालरूप. ते बालरूप सोंग सारण्याच्या पूर्वी ते सोंग घेतलेलं असताना त्या सोंगामध्ये देवानं काय चरित्र केलं अभंगाचं पहिलं.
राखीत आहे. हे दशे म्हणजे या अवस्थेमध्ये म्हणजे बालरूप ही अवस्था देवानं जी धारण केली, सोंग म्हणून का होईना धारण केली, त्या अवस्थेमध्ये ये दशे चरित्र केले नारायणे. ये दशे नारायणे चरित्र केले. नारायणानं त्या परब्रह्मानं हे बालरूप धारण करून या अवस्थेमध्ये हे चरित्र केलं. कोणत्या अवस्थेत, कोणत्या दशेमध्ये? रांगता गोधने राखीत आहे. रांगताना आणि गोधन राखताना देवानं काय केलं? चरित्र केलं. तसं तर देव अवताराला आल्यापासून निजधामाला जाईपर्यंत देवानं जे काही केलं त्या सगळ्यांना चरित्र असंच म्हणतात. अवताराला आल्यापासूनच काय, अवताराला येण्याच्या अगोदर पासून देवाच्या चरित्राला काय आहे? सुरुवात आहे. देवानं जे जे काही केलं ते काय आहे? चरित्र. चरित्र फक्त देवाचं असू शकतं किंवा त्या देवाची एक रूप झालेल्या संतांचं असू शकतं. आणि ही दोनच चरित्र मानवी उत्थानाला कारण ठरू शकतात. मानवी जीवनाचा विकास या दोनच चरित्रांच्या माध्यमातून होऊ शकतो, देवाचं किंवा संतांचं. दुसऱ्या कोणाच्या चरित्रानं आपल्या जीवनाचा विकास होऊ शकत. भौतिक विकास गोष्ट सोडून द्या, पण आध्यात्मिक विकास होऊ शकत नाही. कारण जीवनाची पूर्णता या दोघांनाच प्राप्त आहे. परमात्मा ही परिपूर्णतम आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. देव पूर्ण आहे आणि संत त्या देवाशी एकरूप. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. ते देव संत हे देवच असल्यामुळे ती पूर्ण. पण जीवनाला परिपूर्णता या दोनच चरित्रांच्या चिंतनानं येऊ शकते. संतांचंही चरित्र मौलिक आहे. तेही प्राणापरवते आवडती मज निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसिती. भक्त चरित्र संतांचं चरित्र, त्या चरित्राची जे प्रशंसा करतात, त्या चरित्राचं जे उच्चारण करतात, त्या चरित्राचं जे मनन करतात, पठन करतात, श्रवण करतात, त्यांचं काय होतं? कल्याण होतं. भगवंत म्हणतो ते सुद्धा मला प्राणापेक्षा अधिक काय आहे? प्रिय आहे. कोण? तुझे भक्त का? हो, माझे भक्त तर प्रिय आहेतच, म्हणजे माझे भक्त नाहीत, माझ्या भक्ताच्या चरित्राची प्रशंसा करतात. म्हणून आपल्याला देवाची भक्ती आपल्याच्याने झाली नाही हरकत नाही, पण देवाची भक्ती करणारे जे श्रेष्ठ भक्त आहेत त्यांची मात्र आपण काय केली पाहिजे? भक्ती केली पाहिजे. आपण नेहमी नाव घेतो कोणाचं? श्रेष्ठ लोकांचं, महापुरुषांचं, ज्यांनी या संप्रदायासाठी स्वतःचं जीवन वाहून घेतलं, वनवन केली, त्या महापुरुषांचं म्हणजे सद्गुरू वैकुंठवासी बंशी बाबांसारख्या महात्म्यांचं नाव घेतो. त्यांनी काय काय केलं त्याचा उल्लेख कुठेतरी काहीतरी करत राहतो. ते जे वचन सांगत होते त्याचा कुठेतरी काय करतो? उच्चार करतो, त्यांचं नाव घेतो. पुण्यवंत व्हावे येता सज्जनांची नावे. अशा सज्जन महापुरुषांची केवळ नावं जरी आपण मुखानं घेतली तरी अगणित पुण्याचा लाभ आपल्याला काय होतो? प्राप्त होतो. देवाला त्याचं नाव घेण्यापेक्षा त्याला प्राणप्रिय असलेल्या भक्तांची नावं घेणं अधिक आवडतं. आपण घेतलेली ही आणि तो देखील घेतो. मला पूर्ण लक्षात आलं तर बरं. देवाला भक्तांची नाव घेणं आवडतं, त्यालाही आवडतं आणि आपण घेतलेलेही त्याला आवडतं. हे लक्षात आलं? आपण जरी ज्ञानोबा तुकाराम म्हटलं तरी त्या देवाला आवडतं आणि तो स्वतः देखील ज्ञानोबा तुकाराम हे भजन करतो. विठ्ठल प्रल्हाद केशव बडवे या नावाचे संत पुरुष विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर पांडुरंगाच्या मंदिरामध्ये पुजारी होते. त्यांना स्वतः मध्यरात्री देव हे भजन करताना त्यांनी ऐकलं. कोणतं? ज्ञानोबा तुकाराम. आपला महामंत्र आहे महाराष्ट्राचा. कोणता? ज्ञानोबा तुकाराम. आम्हाला कोणीतरी म्हटलं होतं असं, म्हणे इतके संत होऊन गेले आणि मग ही दोनच नावं कशी काय घेतली जातात? ज्ञानोबा तुकाराम. मी म्हटलं तर तुम्हाला व्याकरणाचं ज्ञान आहे. मध्यम पदलोपी समास, समासाचा एक प्रकार आहे. हो काय? म्हटले हो. म्हटली मधली पद लुप्त झालेली आहेत, याच्यात अंतर्भूत आहे. बरीच उदाहरणं आहेत तशी. पोळपाट कुठंतरी सांगितलं होतं पाठी. पोळपाट म्हणजे पोळीसाठी असलेला पाट, पोळी तयार करण्यासाठी असलेला पाट. पण मग पोळीसाठी असलेला, साठी आणि असलेला ही पद लोप झाली की नाही? पोळपाट म्हटलं तरी आपल्याला लक्षात येऊन जातं पोळीसाठी असलेला हा पाठ आहे. मधली पद लुप्त झाली तरी त्याच्यात काय घेतली? अध्यारूप घेतलीच आपण.
तसं ज्ञानोबा तुकाराम म्हणण्यानं सगळ्या संतांचं भजन होतं. विठ्ठला देव स्वतः भजन करतोय मध्यरात्री चुपचाप. ज्ञानोबा तुकाराम त्यांनी ऐकलेलं, कुणीच नाही मंदिरातून हे आवाज कुठून येतो, त्यांनी ऐकलं पांडुरंग परमात्मा हे भजन करत होता. त्या देवाला स्वतः देखील त्या भक्तांची नावं घेणं आवडतं आणि आपल्यासारख्यांनी जरी नावं घेतली तरी आपण त्याला आवडतो. ही प्राणापरवती आपण सुद्धा त्याला प्राणप्रिय होऊ शकतो. कोणाला? देवाला. जर भक्त चरित्राची आपण काही केली, प्रशंसा केली. म्हणून चरित्र दोनच, देवाचं आणि त्या देवाच्या भक्ताचं म्हणजे संतांचं. माणसाचं चरित्र असू शकत नाही. माणसाचं सगळं विचित्र होतं, त्याचं चरित्र कसं काय असेल ते अण्णा सांगायचं जगन्नाथ. आपलं सगळं विचित्र. बरं, लिहून लिहून चरित्र लिहिलं काय? 4 वाक्यात आपलं चरित्र संपते. काय काय चरित्र आहे? जन्माला आले, मोठे झाले, लोकांना पिढा दिली, निघून गेले. याच्यावर काय चरित्र आहे? लोक लिहितात बरं का अलीकडं, की सिनेमातील नटनट्या, राजकारणातील मोठी माणसं, मोठे खेळाडू, यांना त्या कारणानं प्रसिद्धीला आलेले लोक, उद्योगपती, हे काय करत असतात? आपली चरित्र लिहित असतात. आता त्या चरित्राच्या चिंतनानं मानवी जीवनाचं काय कल्याण होणार आहे? भौतिक विकासाची गोष्ट सोडून मी आधी बोलून गेलो. लक्षात आलं? मी दोष येऊ देत नसतो बोलणं. न्यायशास्त्र थोडं बोलायला शिकलो. न्यायशास्त्राचा थोडक्यात अर्थ कधी कोणी विचारलं होतं? म्हटलं न्यायशास्त्राचा थोडक्यात अर्थ आहे आपण चुकूनही चुकून बोलायचं नाही आणि दुसऱ्याला बोललेल्या चूक धरायची, त्याला म्हणतात न्यायशास्त्र. विठ्ठला गोष्ट सोडून द्या, समाधानाची गोष्ट. या दोनच चरित्रानं मानवी जीवनाचं कल्याण होणार आहे. म्हणून देवाचं चरित्र किंवा संतांचं चरित्र, हे जशी चरित्र केले नारायणे, त्या नारायणानं त्या परब्रह्मानं कृष्ण रूप धारण करून त्या कृष्ण रूपामध्ये या अवस्थेमध्ये देवानं चरित्र केलं. रांगता गोधने राखीत आहे धावणी धरिती गवळणी. रांगता गोधने राखीत आहे, या दोन अवस्थेत भगवान कृष्णानं चरित्र केलं बालरूपा. तसं त्याने सगळंच केलेलं ते चरित्रच आहे, पण आजच्या जे उच्चारण करायचं चरित्र ते उच्चारावे. गेले देवे गोकुळी, देवानं गोकुळात केलेल्या चरित्राचं काय करावं? उच्चारण करावं. आचरण करण्याच्या भानगडीत पडू नये, आपल्याच्याने ते शक्य नाही. हा आचरण करायचं असेल तर प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरित्राच्या काही भागाचं आचरण आपण करावं आणि संतांच्या चरित्राचं आचरण करावं, पण कृष्ण चरित्राचं मात्र उच्चारण केलं पाहिजे. त्या उच्चारणानंच आपल्याला काय होणार आहे? लाभ होणार. जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. देव म्हणजे भगवान श्रीकृष्ण, त्याच्या चरित्राची ताकद किती आहे ते सांगतात. तो भगवान म्हणतात की माझा दिव्य जन्म, माझे दिव्य जन्म म्हणजे माझा अवताराला येणं आणि माझे दिव्य कर्म म्हणजे माझे लीला, माझं चरित्र, याला जो जाणतो. एवं यो वेत्ति तत्वतः, हा म्हणजे जो तत्वतः व्यक्ती खरं खरं जाणेल त्याला काय फळ मिळेल? त्यक्त्वा देहं पुनर्जन्म न येति. देह त्यागल्यानंतर तो पुन्हा जन्माला येणार त्या नाही. मागोता जन्म तो पुन्हा जन्माला येणार नाही. म्हटले कुठे जाईल? माम येती, मला जीवन काय होईल? प्राप्त होईल. ही ताकद कशाची आहे? देवाच्या चरित्राची आहे. आणि ते केवळ उच्चारण केल्याने आपल्याला काय होणार आहे? लाभ होणार आहे. म्हणून चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, देवानं गोकुळात केलेल्या चरित्राचं उच्चारण करायचं.
गोकुळात केलेल्या कोणत्या चरित्राचं? रांगता गोधणी राखीता हे रांगताना केलेलं चरित्र आणि गोधन राखताना केलेलं, गाई राखताना केलेलं चरित्र, हे दोन चरित्र. रांगताना केलेलं कोणतं चरित्र? अनेक चरित्र आहेत रांगताना केलेले. कागबागरी ठा मारिले बाळपणी अवघी दैत्य खाणी बुडविली घडता बाळपणाची फुली मी अदानवी सृष्टी केली. लहानपणच मोडलेलं नव्हतं, अजून बाळ अवस्थाच मोडलेली नव्हती. त्या अवस्थेतच देवानं ही सृष्टी दानवरहित करून टाकली. अवघी दैत्य खाणी बुडविली, सर्व दैत्यांचा काय केला? राक्षसी प्रवृत्तींचा काय केला? नाश केला. हे रांगताना केलेलं काय आहे? चरित्र आहे. पण रांगताना केलेले ज्या अनेक चरित्रातील प्रमुख चरित्र जे आहे ते लोणी चोरणे. या चरित्राच्या उच्चारा वाचून कृष्णाचं पूर्ण चरित्र झालं असं म्हणता येणार नाही. रंगतरंगणी चोरीत लोणी भावणी धरिती गवळणी, देवानं लोणी चोरण्याची क्रीडा केली, लीला केली. कशासाठी चोरलं लोणी? त्याच्या घरी काही कमतरता होती का? नव्हती. तरी देखील लोणी चोरण्याची लीला का केली? ती करावी लागली. कारण त्या काळामध्ये त्या गोवळी लोक होते, त्यांचा मुख्य व्यवसाय दुग्धोत्पादन आणि त्या दुधाचा सार भाग लोणी तो नेऊन विकायचा. कुठे? मथुरेच्या बाजारात. ठीक आहे, ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार जो तो व्यवसाय त्याच्या त्याच्या वाट्याला आलेला असेल, काही हरकत नाही. पण गोष्ट अशी होती की घरी त्यांच्या लोणी तयार होत, पण घरी मुलांना खायला मात्र ते मुलं सांगतात त्याप्रमाणे घरी टाकायचे. सरोवर येथे नवनीताचे देवाला बोलतात ते, तुझ्या सोबत आलो म्हणून आम्हाला हे भरमसाठ खायला भेटलं. तुझी हे संगती झाली आमची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. घरी ताकाचे सरोवर, घरी आमच्या काय आहे? ताकच ताक, सरोवरच आहे म्हटले. मोठं शेततळच भरलेलं आहे ताकात. आणि ते ताक पिऊन पिऊन ती कृष झालेली होती. तुकोबाराय म्हणतात की नाही, गवळ्यांची ताक पिरे कोण पोरे चांगली. ती पोरं काय चांगली असतील का? म्हणजे चांगली म्हणजे शरीरानं दत्तपुष्ट नव्हती ती. कारण ते लोणी सगळं विकल्या जायचं. कुठं नेऊन? मथुरेच्या बाजारात. बरं, ते मथुरेचे लोक धनबळानं पैशानं ते लोणी खरेदी करायचे आणि खायचे. बरं, ते खाऊन काय पारायण करणार होते का? कुठले? मथुरेचे लोक पारायणाला बसत नसतात. विठ्ठला राक्षसी प्रवृत्तीचे लोक ते पारायण करणाऱ्याला अडथळा घालणारे. ते बलवान होत होते, काय खाऊन लोणी खाऊन यांनी उत्पन्न केलं. आणि यांची मुलं मात्र कृष झाली होती ताक पिऊन. देवाला वाटलं ही धर्माची दुहेरी हानी आहे. ज्यांच्या सोबतीनं भविष्यात आपल्याला धर्मरक्षण करायचंय ते आपले सगळे सोबती तर कृष झाले. आणि राक्षसी प्रवृत्तीचे लोक ते बलदंड होऊ लागलेले. आता परिस्थिती अजूनही तशीच आहे म्हणा. फार बी घडली सुधारणा झालेली आहे असं काही नाही. तुम्ही शेतकरी आम्हाला त्या गोवळ्यांसारखेच दिसतात. ते काय करीत होते? दुग्ध उत्पादन आणि दुधाचा सार भाग लोणी नेऊन विकायचे मथुरेला. तुम्ही तरी काय करता? काय पिकवता? ऊस, कांदे, कांदे अजून कापूस आणि नेऊन विकता कुठं? मथुरेला. तुमच्या मथुरा शेवगाव पाथर्डी असली. पण आम्ही गमतीत म्हणत असतो बरं का, आता टिप्पणी करतो, लक्षात घ्या. ही गमतीचा भाग नाही. अहो, त्या गोवळ्यांचं दुःख जाणून कमीत कमी भगवंत अवताराला आला आणि त्या गोवळ्यांना पोटभर लोणी तरी खाऊ घातलं, चोरून का होईना. तुम्हा शेतकरी रूपी गोवळ्यांचं दुःख जाणून तो भगवंत कधी अवतार घेतोय कुणाच ठाऊक. असं एक तर म्हटलं कुठंतरी मोठं कीर्तन होतं. काही जण होते ते म्हटले नाही घेतलाय अवतार तुम्हाला माहित नाही. म्हटलं घेतला असेल पण तो काय गोकुळात नाही, अजून मथुरेतच आहे. शेतकरी तुम्ही सार भाग नेऊन विकता. चांगलं धान्य जे असतं ना ते नेऊन काय करतात? विकतात. आणि घरी कांडा कोंडा म्हणतात. हे असंच तरी पूर्वीपासून येते. काय माहित काय शाप आहे की काय कोण असतं, पण व्यवस्था तशी बनवलेली आहे की तुम्ही काय राहावं, दारिद्र्य जीवनच झालं. सगळ्या जगाचं पालन पोषण करणारे कोण आहात? शेतकरी लोक, शेतकरी लोक. त्या सगळ्या कंपन्या बंद पडल्या तरी माणसं उपाशी मरणार नाही. तुमची कंपनी बंद पडली तर मागे 2-3 वर्षापूर्वी कोरोनाच्या काळात सगळा व्यवहार ठप्प होता की सगळं बंद होतं. सगळ्याचं पालन पोषण कोणी केलं? तुम्हीच केलं, शेतकऱ्यांनीच केलं. लक्षात आलं. पण ह्या सगळ्याची रीतच जरा वेगळी आहे. सत्य गेले भोळ्यावरी, असत्याची चाले थोरी. विठ्ठला
विचार केला यांच्या घरी एवढं लोणी उत्पन्न होतं आणि हे खुशाल नेऊन विकतात, मुलांना खायला नाही. म्हणून मग देवाने काय केलं, चोरीचं सत्र आरंभलं. त्या मुलांना सोबतीला घ्यायचं, त्यांच्याच घरी चोरी करायची, त्यांनाच मुबलक प्रमाणात खाऊ घालायचं. देवाला तर काही आवश्यकता होती का? देवाच्या घरीच किती 9 लाख गाईन, किती कुटन, किती त्याचं लोणी निघत असेल. पण त्या मुलांसाठी रांग तरंगणी चोरी तलोणी, आणि त्याचा लाक्षणिक अर्थही सांगितलेला आहे. देवानं लोणी चोरलं म्हणजे लोण्यासारखं असलेलं चित्त चोरलं. चित्त चोरी गेले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. कारण सज्जन लोक जे असतात, संत हृदयाचे जे लोक असतात, त्यांचं अंतकरण कसं असतं, मृदू सबाह्य नवनीत वैसे सज्जनाचे. सज्जनाचं चित्त ज्याप्रमाणे नवनीत म्हणजे लोणी ज्याप्रमाणे अंतर्बाह्य मृदू असतं, मऊ असतं, कोमल असतं, त्याप्रमाणे सज्जनाचं चित्त संवेदनशील असतं. ते चित्तच देवानं आपल्याकडे काय केलं, आकर्षण. रांग तरंगणी चोरी तलोणी धावणी धरीती गवळणी. मग किती दिवस चालणार चोरीचं सत्र? उघडकी शिव लागल्या चोऱ्या. पण चोरी करण्याचा प्रकार हा असा चुपचाप असा नव्हता. 10-5 किलो लोणी त्या गवळणीने ठेवलेलं आहे, त्याच्यातलं अर्धा किलो पावशेर भर चोरून नेलं नकळत. असे चोर देखील असतात. तर सगळेच पैसे सगळे घेतले तर लक्षात येईल. मग ते नकळत. तर तसाही काही प्रकार देवाचा नव्हता, थोडस चोरायचं. पाहती गवळणी तवती पालठी घालणी खायचं. त्या वानरांना, माकडांना, पशुपक्ष्यांना देखील काय करायचं, खाऊ घालायचं, नासधूस करायचं. मग तो चोरीचा प्रकार उघड होऊ लागला. त्या गवळणीच्या लक्षात आलं आपली मुलं असं करत नव्हती. चुपचाप ते काय करायचे, आपण दिलेलं ताक निमूटपणे प्यायची. पण ही मुलं जी उन्हाळक्या करतात, नक्की यांना कोणीतरी गुरु भेटला असला पाहिजे. शोध घेतल्यानंतर कळालं हा कृष्णच यांचा काय आहे, गुरु आहे. गुरु नाही, तो महागुरु आहे. गुरूंचा गुरु जगद्गुरु. लक्षात आलं, कृष्ण म्हणजे जगद्गुरु. ते म्हटले हे हा गुरु भेटल्यापासूनच असं करतात. आम्ही त्या गोष्टीला धरून एका ठिकाणी बोललो होतो. आमच्या तिकडच्या भागामध्ये पूर्वी राहत होतं. असंच पूर्वी ते चांगली होती माणसं, पण 2-3 वर्षापासून ती घडल्यासारखीच करायला लागली. मी हा मुद्दा उचलला, म्हटलं यांना कोणीतरी गुरु भेटलेला असला पाहिजे. आता ते खरोखरच भेटलेलं होतं हे मला माहिती नव्हतं. त्या गुरुपर्यंत बातमी गेली बाबा, आणि ते नाराज झाले थोडेसे. बाई नका नाराज, काय त्यांना समोर ठेवून थोडं असं बोललो होतो. मी सार्वजनिक बोललो होतो किंवा या गावामध्ये 100 भर टाळकरी आजही आहेत. एवढी जुन्या लोकांची कृपा आहे. आणि एवढा तुमचा 100वा सप्ताह, 100व्या सप्त्याचा काला केला मी तिथं, आणि तुम्हाला 100 तरी टाळकरी अन्न नाही झालं. म्हटलं मी मोजली 22-23 भरले. आणि मग हे असं बोललो, म्हटलं यांना कोणीतरी गुरु भेटला असला पाहिजे. खरोखरच गुरु भेटला होता. ते गुरु थोडेसे नाराज झाले तर काय हरकत नाही. मग त्या गवळणीच्या लक्षात आलं की त्या कृष्णानेच या सगळ्या मुलांना काही केलेलं आहे, या चोरीच्या नादाला लावलेला आहे. म्हणून इतके गवळण येऊन त्या यशोदेकडे गारानं सांगू लागली. पण यशोदा काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. उलट ती त्यांनाच भांडायला उठली. आणि माझा मुलगा तुझ्या घरी येऊन चोरी करतो असं कधीच शक्य नाही. तो माझ्या नजरेसमोरून दूरही जात नाही. 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी माझ्या अंगणातच माझ्या नजरेसमोरच खेळतं, आणि तुझ्या घरी येऊन चोरी केली असं कधी होईल का? अंगणी माझ्या खेळेगी टिकाची येता आळगी गोकुळच्या नारी. बाळस गुणगुणाचे ताने बाळ दिसते गोजीरवाणे. काय सांगता गाराणे गे गोकुळच्या नारी. तुम्ही 12 घरच्या 12 गे, तुम्ही ठाईच्या ढाळा गे गोकुळच्या नारी. त्यांना भांडायला उठली. त्या सगळ्या गवळणी हिरमुसलेपणानं पाठीमागा आल्या, आपल्या कामात मग्न झाल्या. पण काही दिवसांनी देवाच्या खोडकरपणाची प्रचिती प्रत्यक्ष यशोदेला आली. आणि मग तिच्या लक्षात आलं आतापर्यंत गवळणींनी जेवढ्या काही तक्रारी केल्या होत्या त्या अक्षरशः खऱ्या होत्या. ते देवाला आता गावात ठेवण्याची आवश्यकता नाही. देव गावात ठेवण्याच्या योग्यतेचा नाही. उन्हाळा असल्यामुळे शाळा लवकर भरतात म्हणे. त्याला शाळेत घातलं पाहिजे. देवाला बोलावून घेतलं आणि सांगितलं तुला उद्या रानात गेलं पाहिजे. उद्या जाई राणा सवे घेऊन बोधना. देवाने विचार केला की आईनं ज्या अर्थी एवढा पटकन आपल्याला सांगितलं, चालणं म्हणता सांगितलं, त्यामुळं आपण देखील आता आपल्या सवंगड्याकडे गेलो पाहिजे. देव सवंगड्याकडे गेले आणि सवंगड्यांना सांगू लागले की उद्या तुम्ही सगळेजण गाय घेऊन रानात या. मग आता आईनं चालणं म्हटले नसल्यामुळं देवानेही चालणं म्हणतात त्या सवंगड्यांना काय केलं सांगितलं. सवंगडी म्हटले जरा गाईच दिसते म्हटले. इथं गावात काही थांबण्यात अर्थ नाही. ते सगळे आपल्या आपल्या घरी गेले, गाया घेऊन आले. येताना शिदोरे घेऊन आले आणि देवासह गाया घेऊन ते गोपाळ वनामध्ये चालण्याच्या उद्देशाने निघालेले आहेत. वनात येऊन ठेपलेले आहेत. त्या काळात मोठमोठी आरक्षित गोचर भूमी, ज्याला गायरान म्हणतात,
खूप मोठी होती, हजारो एकर शेती. आजही त्या मराठवाडा प्रांतामध्ये आम्ही राहिलो 7-8 वर्ष शिक्षणाच्या निमित्तानं. अजूनही शेकडो एकर शेती गोचर भूमी, त्याला गायरान म्हणतात. आपल्या पूर्वजांचा दृष्टिकोन होता की भविष्यात कोणाला प्रारब्धानुसार जमीन राहील, कोणाला राहणार नाही. पण ज्याला जमीन राहणार नाही, एक इंच सुद्धा तुकडा, त्या ठिकाणी सुद्धा गायीचं रक्षण झालं, त्याला सुद्धा गाया पाळता आल्या पाहिजे, हा त्या दूरदृष्टिकोन होता. मग त्या गाय रानामध्ये गाया चालण्याकरिता सोडून दिल्या आणि उर्वरित वेळेमध्ये देव आपल्या सवंगड्यासह त्या काळातील प्रचलित खेळ खेळू लागले. त्या काळामध्ये प्रचलित असलेले विटी, दांडू, चेंडू, लगोरी, नाना परी, नाना प्रकारचे हे खेळ भगवंत त्या सवंगड्यासह खेळलेले आहेत. किती वेळ खेळणार, जेवणाची तर वेळ अगोदरच होऊन गेलेली होती. बराच वेळ खेळताना अगोदर जेवण यायचे, त्यामुळं खेळ 12 पर्यंत झाला, थोडं लवकरच त्यामुळं खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. कारण खांदी भार, पोटी भूक काय खेळायची, पोटामध्ये भुकेचं दुःख असेल तर कशाही प्रकारचं खेळण्याचं किंवा कोणत्याही गोष्टीचं सुख माणसाला वाटत नाही. म्हणून भगवंताने सगळ्याला एकत्रित केलं, खेळ थांबवला. घरून आणलेल्या ज्या शिदोऱ्या त्या एकत्रित करून त्याचा काला रूपानं प्रसाद भगवंत वाटणार मध्यभागी उभे आहेत. सभोवती सगळ्या गोपाळांना बसवलेलं आहे. हे चित्र शुकाचार्यांनी एका श्लोकामध्ये वर्णन केलं. आपले सगळे संत त्या काळामध्ये उपस्थित होते. जे जे झाले अवतार सोळा त्यांचे म्हणे जी होतो आम्ही, तुकोबाराय म्हणतात त्या काळी आम्ही होत. म्हणून त्यांनी जसा पाहिला प्रसंग तसा काय केलेला आहे, वर्णन केलेलं आहे. त्यामुळं ते वर्णन यथार्थ आहे. म्हणून तर ही मंडळी म्हणत असताना, आपण ऐकत असताना आपण जणू त्या काळातच गेलो की काय असं आपल्याला क्षणभर वाटतं की त्या शब्दांची काय आहे ताकद आहे. कारण अनुभव आले अंगा या जगा तुका म्हणे चाकोनी सांगे मज अनुभव आहे. प्रत्यक्ष अनुभव त्यांनी घेतलेला आहे. म्हणून संत वर्णन ऐकत असताना एकदम यथार्थ ते वाटतं. भगवंत मध्यभागी उभे आहेत आणि काल्याचा प्रसाद त्या गोपाळांना वाटणार. या ठिकाणी ही जी सेवा संपन्न झाली परंपरेनं ज्ञानेश्वर महाराज संस्थानाकडे असलेली ही सेवा यावर्षी माझ्याकडे, मी तिथं सेवेसाठी असल्यामुळं माझ्याकडे आलेली आहे. ही सगळी मंडळी नेहमीच सेवेकरिता तिथं
अगदी अग्रणी असतात. जेवढे काही सेवेकरी मंदिराशी संबंधित पूर्ण तालुकाभर आणि आजूबाजूच्याही तालुक्यातील आहेत, त्यातील सगळ्यात अग्रणी असलेले या म्हाळस पिंपळगावचे लोक. आम्ही ठरवलेलं आहे, काय ठरवलेलं आहे की पुढच्या वर्षी म्हणजे आषाढी नंतर एका गावामध्ये वर्षातून एकदाच कीर्तनाला जायचं. कारण आता यादी आमच्या समोर राहील. रांजणगावची मंडळी आहेत, तुम्ही एकटेच आहेत बरं. आपली अजून कोण आहे? दोघ आहे. आपली परंपरा अशी चालू ठेवली पाहिजे, 2 किंवा 3 बस पुरे. नाव घेण्याचं कारण बाबांचं ते जन्मगाव आहे आणि आम्ही आलेला आता 10 महिने झाले ह्या वारीला. आता 2-3 दिवसापूर्वीच्या या 10 महिन्यामध्ये तुमच्याकडे कीर्तन किती झाली? 6 कीर्तन. आता ते बाबांचं गाव आहे यामुळे ती करावी लागली या वर्षी. 1 वर्ष आषाढी नंतर आम्ही ठरवलेलं एका गावात एकच कीर्तन. ते म्हटलं इथं का सांगता? इथं सांगण्याचं हे कारण आहे की एक काला गावात केला होता आणि या सप्ताहातही केला. तर त्या नियमाला अपवाद मात्र ठेवणार आहे. नियम केला एका गावात प्रत्येक वर्षात एकच कीर्तन, अपवाद काय ठेवणार? जी गावं सेवेला येतात तिथं किती झाली तरी चालते. सेवेकरी आहेत, आपुलकीनं ते मंदिराची सेवा नित्यानं करतात. तिथं किती कीर्तन, रोज कीर्तन असलं तरी काय अडचण आहे. म्हणजे पुन्हा या सप्ताहानंतर त्याच सप्ताहाला तोंड दाखवत. रांजणगावचं नाही, ही मंडळी निष्ठे नाही, थोडी कमी असतील. आता ती न आलेली लोक आता आपल्या समोर नाही, तर त्यांना तुमच्या समोर बोलून काय उपयोग? तुम्ही नित्यानं येणारी माणसं, नित्यानं म्हणजे कधी? आता राजे भाऊ तर कधी रोज म्हटलं तरी ते मंदिरात काय होतात, नाना भाऊ असतात. आता तुम्ही रोज येणाऱ्या मंडळींना दूषण देऊन काय उपयोग? दूषण कोणाला दिलं पाहिजे? जे कधीतरी गाठ घेतात, स्वार्थीपणानं वाटतात. असं आहे. निस्वार्थी माणसाची तरी स्वार्थीपणानं वागू नका तुम्ही. हा, पण आता यायला लागले वारी. त्या दिवशीच्या वारीला किती लोक होते तुमचे? 500-600. किती लोक आले? असं ते म्हटले की फार दम दिला आम्हाला बऱ्याच कीर्तनामधून, म्हणून यायला लागलं. हे असंच जर राहिलं असं कायम तर मग करू, मग काय अडचण. पण आता जी गावं सेवेला नाही, वारीलाही मोठ्या संख्येनं नाही, भजनालाही नाही, कीर्तनालाही नाही, तिथं मात्र आम्ही काय नियम करणार? एक कीर्तन ठीक आहे. आता पूर्वापार चालत आलेलं आहे. बंशी बाबा त्या गावांना जात होते. अहो, बंशी बाबांनी सुरू केलेले सप्ताह तुम्हाला सांगतो बापू, काही सप्ताह असे काही गावं त्या पत्रिकेत बंशी बाबांचा सुद्धा फोटो आढळला. माझं डोकं खराब होणार नाही तर काय? ते म्हणले, लोक म्हटले खूप बोलतो नाही, हाणलं पाहिजे गेलं ते मागे राहिले आणि दुसरे डिजिटल संत पुढे आले. आमचा फोटो काय टाका जाऊ नका, आम्ही मेल्यानंतर टाक. 21 वर्ष काही सेवा केली मग आमच्या पुढे गुरुवर येऊ. काय भानगडीला यायच्या तुझले. आता उद्या कार्यक्रम आहे माझा, कुठं शहर टाकलेला काल आहे. त्यांनी ते एक मोठाच फोटो लावला पाहिजे. आम्ही आता रागावलेलो आहे. त्यांचे फोन येऊ राहिले त्याच्यासाठी तिथं काही बोलू नका, आम्हाला अंधारात हाणलं तरी फोन येऊन गेले. नाही म्हटलं नाही बोलणार, पण ते म्हटले नाही तुमचा भरोसा. म्हटलं ही मोठी मोठी महात्मे आहेत, त्यांच्या बरोबर आम्हाला कशाला बसवता? त्यांनी मोठं योगदान दिलेलं आहे, पूर्ण जीवन घातलेलं आहे. आपण ज्या परिसरात आहोत त्या परिसरातील परमार्थासाठी कोणी योगदान दिलं त्या महात्म्यांचे फोटो लावा, त्यांचा गौरव करा ना. लक्षात आलं? आमचा कधी करा, आमचं काहीतरी मोठं कार्य तुम्ही पाहाल त्यावेळेस का या अपक्व अवस्थेतील साधूला बिघडवण्याचं काम तुम्हीच करत आहात. या ठिकाणी ही सेवा झाली आणि असं काही नाही की मी नियम केला म्हणून मग तेवढाच एक कार्यक्रम करणार. तुमची सेवा पाहून मला तसं करणं उचित वाटणार नाही. लक्षात आलं? आजच्या दिवशी आम्हाला जवळ 4-5 ठिकाणचे काले सांगितलेले होते. आम्ही ते वहीमध्ये कंसात लिहिलेले आहे वेगळ्या पेनने की बाबा नियमाचे कार्यक्रम कुठं, आणि हे आता सांगायला आलेले हे लोक कोण कोण आहेत ते ओळखू यावं म्हणून पुढच्या वर्षी आमच्या समोर यादी राहील मागच्या वर्षी आणि त्यानुसार कीर्तन करता येते. पण त्यात अपवाद मी सोडलेला आहे. त्यातील काही गाव आहे, तुमचं गाव आहे. रांजणगाव सुद्धा अपवादात येईल, पण सेवा केली 5 काय 6 काय
8 कीर्तन 12 करू तुमच्याकडे. बाबांचं गाव आहे, पण केवळ बाबांचं गाव आहे म्हणून नाही करणार. तुमचा काय पुरुषार्थ आहे त्याच्यामध्ये? तुम्ही जर सेवेला सगळ्यात पुढे आहात तर मग तिथे कीर्तन करण्यात येतील. असो, त्या ठिकाणी ही सेवा परंपरेनुसार माझ्याकडे जी आली ती संपन्न केली. ही सगळी ज्येष्ठ मंडळी बापू आहेत, कामदेव महाराज आहेत, सगळी मंडळी नेहमी सेवेला आणि नवीन मंडळी त्यांनी घडवली. सगळी मंडळी सगळे हिरिरीनं पुढे असतात. आपल्या पालखी सोहळ्यामध्ये दिंडीमध्ये देखील पुढे असतात. बाबांवर निष्ठा असलेली तुम्ही सगळी मंडळी आहात. बाबांची तुमच्यावर कृपा आहे. त्यांचा साधना काळ इथंच गेलेला आहे, लक्षात आलं. त्यांच्या परमार्थाचा आरंभाचा काळ तुमच्या गावात गेलेला आहे. पुण्यवान गाव आहे. या ठिकाणी सेवा संपन्न झाली. भगवंत मध्यभागी उभे आहेत. सौभोवती गोपाळांना बसवलेला आहे आणि शिदोऱ्यांचा एकत्रित केलेला काल्याचा प्रसाद देव आता वाटणार आहे. तो एक श्लोक मी उच्चारण करीन, त्याच्यानंतर दहीहंडी काल्याचा अभंग होईल आणि मग काही सूचना देतील त्याप्रमाणे पुढे होईल. बिभ्रद्वेणुं जठरपटयो शृंगविमृजगत्सि वामी पाणौ मसृणकवलं तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुर्धो हासयन् नर्मधी स्वैः स्वर्गे लोके विशति भुजे यज्ञभूपालकेलिः पुंडलीक वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.